प्रेषितांची कृत्य अध्याय 25 वचन 1 पासून. मग फेस्त सुभ्यात आल्यावर 3 दिवसांनी कैसरियाहून वर यरुशलेमेस गेला. तेव्हा मुख्य याजक व यहुद्यांतील मुख्य पुरुष ह्यांनी त्याच्याकडे जाऊन पौलाविरुद्ध फिर्याद नेली आणि मेहरबानी करून त्याला यरुशलेमेत बोलावून घ्यावे अशी त्यांच्याकडे विनंती केली. वाटेत दबा धरून त्याचा घात करण्याचा त्यांचा बेत होता. फेस्ताने उत्तर दिले, पौल कैसरियात आहे. मी स्वतः लवकरच तिकडे जाणार आहे. म्हणून त्या माणसाचा काही अपराध असला तर तुमच्यातील प्रमुखांनी माझ्याबरोबर येऊन त्याच्यावर आरोप ठेवावा. मग तो त्यांच्यामध्ये 8-10 दिवस राहून कैसरियास खाली गेला आणि दुसऱ्या दिवशी न्यायासनावर बसल्यावर त्याने पौलाला आणण्याचा हुकूम केला. तो आल्यावर यरुशलेमेहून आलेल्या यहुद्यांनी त्याच्या भोवती उभे राहून ज्यांचा पुरावा त्यांना देता आला नाही असे पुष्कळ व भयंकर आरोप त्याच्यावर ठेवले. प्रियांनो, ऐका. प्रेषित पौलाच्या जीवनामध्ये जी घटना घडून गेली ती सविस्तरपणे मी तुम्हाला सांगत आहे. पौल हा सामर्थ्याने देवाची सेवा करत असताना एकदा पौलाने जो नवस केला होता तो फेडण्यासाठी तो यरुशलेम येथे गेला. जेथे जेथे जाऊन सुवार्ता सांगून पौलाने मंडळांची स्थापना केली होती त्या त्या मंडळीतून त्याने वर्गण्या घेतल्या आणि यरुशलेममध्ये राहणाऱ्या विश्वासणाऱ्या लोकांना त्या वर्गण्या देऊन स्वतः पौल आणि मंडळीतील लोक त्यांच्यावरती किती अधिक प्रीती करत आहेत असं ख्रिस्ताचं प्रेम कृतीमधून दाखवायचं आहे या उद्देशाने तो अर्पणे घेऊन गेला. प्रेम दाखविण्यासाठी, त्यांची मदत करण्यासाठी जो प्रेषित पौल तिकडे आलेला होता व पौलाने जो नवस केलेला होता त्याप्रमाणे जेव्हा तो मंदिरामध्ये गेला तेव्हा त्यावेळेला तेथे काही यहुदी लोक होते. ते लोक पौलाचा द्वेष करत होते. यामुळे ते लोक पौलाच्या विरुद्ध तिथे एकत्रित येऊन त्यांनी पौलाच्या जवळ जाऊन त्याला धरलं आणि त्याला मारून टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि तेथे त्यांची जी महासभा होती त्यांच्यासमोर त्याला उभं केलं. तेव्हा तिथे बिघडून गेलेली परिस्थिती सर्वत्र पाहून सेनापतीच्या काय लक्षात आलं की विनाकारणच या पौलाला मारून टाकण्याचा हे मूर्ख लोक विचार करत आहेत. यामुळे पौलाचं थोडं रक्षण केलं पाहिजे या उद्देशाने तो पौलाच्या मदतीला धावून गेला आणि त्यांच्या हातातून त्याने पौलाला बाहेर काढलं आणि त्यानंतर पौलाच्या विषयी पूर्णपणे न्याय पद्धतीने न्यायसभेसमोर नेऊन याचा निर्णय लावायचा आहे या उद्देशाने फेलिक्स नावाच्या एका अधिकाऱ्यासमोर प्रेषित पौलाला घेऊन जाण्यात आलं. जेव्हा त्याला फेलिक्सकडे आणण्यात आलं तो फेलिक्स एक दुष्ट असा अधिकारी होता. पौल त्याच्या बाजूने जे बोलू इच्छित होता पौलाकडून ते त्याने ऐकलं व पौलाच्या विरोधी लोकांचं देखील त्याने ऐकलं. दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेऊन त्याने निर्णय द्यायला पाहिजे होता, परंतु निर्णय न लावता त्याने तो निर्णय मोठ्या लांबणीवरती टाकला. नंतर तो पुन्हा पुन्हा पौलाला बोलावून जेव्हा त्याच्याशी संभाषण करत होता, असू शकतं पौलाने विचार केला असेल, फेलिक्स मला सारखं बोलावत आहे यामुळे निश्चित तो निकाल देऊन कदाचित माझी येथून सुटका करेल अशा प्रकारे पौलाने विचार केला असेल. पण माहिती नाही का फेलिक्स पौलाला बोलावत होता, थोडा वेळ त्याच्याशी बोलत होता आणि नंतर ठीक आहे तू आता जा, तुरुंगात राहा असं बोलत होता. त्यानंतर पुढे आपल्याला असं लक्षात येतं की का त्याने पुन्हा पुन्हा पौलाला बोलावलं, ते म्हणजे पौलाला सोडविण्याच्या चांगल्या उद्देशाने नाही. पौलाकडून मला काही पैसे भेटतील, ते पैसे घेऊन पौलाच्या बाजूने निकाल देईल या उद्देशाने फेलिक्साने पैशांसाठी लालच बाळगली होती. जेव्हा त्याच्या हे लक्षात आलं की पौलाकडून आपल्याला काहीच पैसे मिळणार नाहीत, तेव्हा त्याने त्याचा निकाल न देताच, त्याला न्याय न देताच, पौलाची तेथून सुटका न करताच त्याला कैदेत ठेवून गुपचूप निघून गेला. तेव्हा पौल 2 वर्षांपर्यंत विनाकारणच त्याला तेथे त्याच तुरुंगामध्ये राहावं लागलं. प्रियांनो, हा प्रसंग वाचल्यावर माझ्या मनात अतिशय वेदना झाल्या. जर बारकाईने आपण तिथे पाहिलं, पहा 27व्या वचनात, पुढे 2 वर्षानंतर फेलिक्साच्या जागेवर
पुर्क्य फेस्त हा आला, तेव्हा यहुद्यांची मर्जी संपादन करण्याच्या इच्छेने फेलिक्स पौलाला काय म्हटलं, कैदेतच ठेवून गेला. 2 वर्षापर्यंत विनाकारणच प्रेषित पौलाला 2 वर्ष विनाकारणच त्या तुरुंगामध्ये राहावं लागलं. पौलाच्या जीवनात विनाकारणच. ही गोष्ट मी वाचल्यानंतर पौलाच्या जीवनावरती खरोखर मोठा अन्याय झाला होता. ही गोष्ट येथे स्पष्टपणे दिसून येत आहे. यस, प्रिय भाऊ आणि बहिणींनो, लक्ष देऊन ऐका. नीतिमान लोकांच्या जीवनात देखील, खरेपणाने जीवन जगणाऱ्या लोकांच्या जीवनात देखील, वचनाप्रमाणे जीवन जगणाऱ्या लोकांच्या जीवनात देखील त्यांना अन्याय सहन करावा लागतो. भयंकर अशा अन्यायांचा सामना त्यांना करावा लागत असतो. भयंकर अशा अडचणींचा सामना त्यांना करावा लागत असतो. कोणती चूक नसली तरी, काही अपराध केला नाही तरी ते अन्यायपूर्वक दुःखांमध्ये, कर्जामध्ये किंवा अनेकशा समस्येमध्ये ते पडू शकतात, किंवा ते निंदेचे किंवा अपमानांचे शिकार बनू शकतात. पण का परमेश्वर दुर्लक्ष करत आहे? कदाचित असू शकतं असे प्रश्न तुमच्या मनामध्ये येऊन गेलेले असतील, व हे प्रश्न तुमच्या मनाला आणि तुमच्या हृदयाला विचलित करत असतील. कदाचित तुम्हाला गोंधळामध्ये पाडत असतील. तुम्ही त्या विषयासाठी प्रार्थना देखील करत आहात. उत्तराची वाटही तुम्ही पाहत आहात आणि तुम्ही अश्रू ढाळत आहात. तुम्ही उपवास करत आहात, विनवण्या करत आहात, तुम्ही प्रार्थना करत आहात, परंतु उत्तर मिळण्यासाठी खूप वेळ लागत आहे आणि अनेक संदर्भांमध्ये पोस्टपोन्ड होऊन जात आहे, पुढे टळल्या जात आहे. का असं घडत असतं? जर बारकाईने आपण बायबलचं अध्ययन केलं तर परमेश्वराने अब्राहम व सारा हिला एक अभिवचन दिलं की तुम्हाला मी एक वचनदत्त पुत्र देणार आहे. मी तुमच्याद्वारे एक राष्ट्र, तुमच्याद्वारे एक देश तयार करील, सर्व कुळांना आशीर्वादित करीन. तुमच्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. तुमच्याद्वारे मी एक राष्ट्र निर्माण करीन. देवाने अशा प्रकारचं अभिवचन अब्राहमाला दिलं. परमेश्वर ज्याने प्रतिज्ञा दिली त्याने अब्राहम व सारा यांना 9 महिन्यामध्येच उत्तर द्यायला पाहिजे ना? देवाने जर करार केला तर तो पूर्ण केला पाहिजे ना? प्रियांनो, कित्येकदा जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये कष्टांमधून, अडचणींमधून, समस्येमधून, अश्रूंच्या खोऱ्यातून जेव्हा जात असतो, तेव्हा सांत्वन देणारं जर कोणी नसेल, तेव्हा आपण काय करत असतो? देवाच्या सानिध्यात आपण गुडघे टेकून अश्रुपूर्वक नेत्रांनी जेव्हा आम्ही प्रार्थना करत असतो, एका वचनाद्वारे परमेश्वर आम्हाशी बोलतो, त्या प्रतिज्ञेद्वारे देव आम्हाशी बोलतो, त्या वचनाच्या द्वारे आमचं सांत्वन करतो, त्या अभिवचनाद्वारे मी तुमच्या बरोबर आहे असं तो आपल्याला सांगतो. अनेकदा आपल्याला अभिवचन देऊन आपण विश्वासात कमजोर होऊ नये असं देव आपल्याला करत असतो. असू शकतं तुम्हातील काही लोकांच्या जीवनात ही गोष्ट सत्य असेल. हो बोलणारे आपले हात दाखवा. हो बोलणारे आपले हात दाखवा. देवाने माझ्याशी प्रतिज्ञेद्वारे, वचनाद्वारे मला सांभाळलं, यामुळे आजपर्यंत मी जिवंत आहे असे बोलणारे हात दाखवा. यस, तुमचे अश्रू पुसण्यासाठी, तुम्हाला हिम्मत देण्याकरिता, तुम्हाला धैर्य प्राप्त करून देण्यासाठी देवाने अभिवचन दिलं, हे सत्य आहे. परंतु प्रश्न असा आहे की दिलेली प्रतिज्ञा का देव पूर्ण करत नाही? की केवळ आपले अश्रू पुसण्यासाठीच आपल्या प्रार्थनेचं उत्तर आपल्याला देवाने दिलेलं आहे, किंवा आपल्याला खरोखर उत्तर दिलेलं आहे, किंवा आपलं वचन पूर्ण करण्यासाठीच देवाने आपल्याशी प्रतिज्ञा केली आहे? बायबल आम्हाला सांगतं, देव काही मनुष्य नाही की त्याने आपलं वचन विसरून जावं. जर त्याने वचन दिलेलं आहे तर निश्चित तो परमेश्वर त्याचं वचन पूर्ण करेल. मग परमेश्वराने अब्राहमाशी करार केला की मी तुला पुत्र देईल, वचन दिलं, परंतु माहिती नाही का, 1 वर्ष गेलं, उत्तर मिळालं नाही, ते टळलं. पुन्हा 1 वर्ष गेलं, उत्तर मिळालं नाही, तेही टाळलं. पुन्हा 1 वर्ष गेलं, उत्तर दिलं नाही, तेही टळलं. 3 महिने होऊन गेले, अजून उत्तर मिळालं नाही. महिने निघून चाललेले आहेत, पण अजूनही उत्तर मिळत नाहीये. ते टाळलं जात आहे, पुढे टळत आहे. असं किती वेळा, असे कितीतरी आठवडे, कितीतरी महिने, कितीतरी वर्ष. महिना होऊन गेला, 3 महिने होऊन गेले, 9 महिने होऊन गेले, 1 वर्ष होऊन गेले, पण उत्तर मिळालं नाही.
2 वर्ष होऊन गेले उत्तर मिळालं नाही, 4 वर्ष झाले उत्तर मिळालं नाही, 5 वर्ष होऊन गेले उत्तर आलं नाही, 10 वर्ष होऊन गेले उत्तर मिळालं नाही, 15 वर्ष झाले उत्तर मिळालं नाही, 20 वर्ष होऊन गेले उत्तर मिळालं नाही. मी विचारत आहे, अब्राहमाच्या जागी आपण असतो तर खूप अगोदरच देवाला नमस्कार करून म्हटलं असतो, देवा तुझं आणि माझं आता काही जमणार नाही. सॅल्यूट केला असता. तू तुझ्या मार्गाने जा, मी माझ्या मार्गाने जातो. हे काय आहे? माझ्याशी करार केला, उत्तर देईल म्हणाला, कराराचा पुत्र देतो म्हणाला. तुझ्यावर विश्वास ठेवून आलो तर हे काय केलंस? कोठे आहे उत्तर? अजूनही उत्तर मिळालं नाही. 20 वर्षांपासून प्रार्थना करून देखील उत्तर जर मिळालं नाही तर आपण प्रार्थना करणार का? 20 वर्ष सोडून द्या, 20 दिवसापासून प्रार्थना करून उत्तर मिळालं नाही तर अनेक लोक नाराज होतात, मनामध्ये दुःखी होऊन जातात. 2 आठवड्यांपासून पास्टर मी प्रार्थना करत आहे. कधीपासून? 2 आठवड्यांपासून प्रार्थना करत आहे. काही लोक सांगतात मी 2 दिवसांपासून प्रार्थना करत आहे. 20 वर्षांपेक्षा अधिक प्रार्थना केली. कोणी? अब्राहमाने. उत्तर मिळालं का? नाही मिळालं. 25 वर्ष लागले. प्रियांनो, 25 वर्ष लागले अभिवचन दिलेला तो पुत्र अब्राहमाला देण्यासाठी. परंतु त्या 25 वर्षांमध्ये अब्राहमाने देवावर पूर्णपणे निर्भर राहणं शिकून घेतलं. कृपा करून लक्ष द्या. आपल्या घरांमध्ये गेट असतात, घरांना दरवाजे असतात, गेट असतात. आपण ते गेट लावत असतो, पण माहिती नाही काही काळ गेल्यानंतर ते दरवाजे व्यवस्थित लागत नाहीत. तुम्ही कधी पाहिलं का? दरवाजे वाकडे होऊन जातात. जोराने दाबून लावलं तेव्हाच कडी लागत असते. मग पुन्हा दुसरं सीझन आल्यावर मग लॉक चांगलं लागतं. त्यानंतर आणखी काही सीझन आल्यानंतर दरवाजाचा जो लॉक आहे, कडी आहे, लागत नाही. याचं कारण काय माहीत आहे? ते जे दारं असतात, त्याची जी कवाडे असतात, ते वातावरणामध्ये जेव्हा परिवर्तन घडत असतं तेव्हा त्यांच्यातही बदल येत असतो. ते वाकडे होत असतात. वास्तविक पाहता त्याचं जे लाकूड असतं, ते लाकूड, त्या लाकडाला सिझनिंग केलेली नसते. काय केलं गेलं नसतं? सिझनिंग केले गेलेलं नसतं. सिझनिंग करणं काय असतं ते सांगतो. तुम्ही कधी टिंबर डेपोमध्ये गेलेत का? तिथे जंगलामधून तोडून आणण्यात आलेले मोठे मोठे लाकडाचे ओंडके आणण्यात येतात आणि तेथे मोठे मोठे असे टँक असतात जे पाण्याने भरलेले असतात. ते त्या ओंडक्यांना त्या टँकमध्ये टाकून देतात व काही दिवसांनी टँकमधून काढून ते त्यांना उन्हात वाळण्यासाठी टाकतात. मग त्या बल्ल्या उन्हाळ्यामध्ये सुकत असतात, पाण्यामध्ये भिजत असतात, थंडीमध्ये आकुंचन पावत असतात. त्यांना ते असंच टाकून देतात. त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही, असंच सोडून देतात. त्यांचा तुम्हाला काही उपयोग नाही असं दिसेल. त्या उन्हामध्ये सुकत असतात, पावसामध्ये भिजत असतात आणि थंडीमध्ये त्या आकुंचन पावत असतात. असेच ते लाकडं पडलेले असतात. खरी गोष्ट काय असते माहिती आहे तुम्हाला? का ते असेच ते लाकडं पडू देतात, त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत, तसेच पडू देतात? त्या टिंबर डेपोचे जे मालक असतात त्यांनी का असे त्या लाकडे ओंडक्यांना तसंच टाकतात? कारण त्या पाठीमागे त्यांचा उत्तम उद्देश असतो. काय असतो तो उद्देश? तर एक सुंदर रूप त्या लाकडाला, त्या ओंडक्याला द्यायचं आहे, तर त्यापासून चांगली अशी चौकट किंवा दरवाजा तयार करायचा आहे, तर एक सुंदर गेट त्यापासून तयार करायचं असेल, तर त्याने प्रत्येक सीझनमध्ये बदलून जाणाऱ्या दरवाजासारखं असू नये, तर प्रत्येक सीझनमध्ये सारखंच त्याचा जो आकार आहे, त्याचा जो गुणधर्म आहे, त्याचं जे कॅरेक्टर आहे आणि तसंच त्याचं जे स्वरूप आहे, वातावरणानुसार न बदलता कायमस्वरूपी एकसारखंच त्या दरवाजाला ठेवायचं असेल, तर निश्चित ते उन्हामध्ये सुकलं पाहिजे, पावसात भिजलं पाहिजे, थंडीत आकुंचन पावलं पाहिजे. सर्व वातावरणामधून ते गेल्यानंतर ते पूर्णपणे मजबूत होतं आणि सर्व सीझन्सचा गुणधर्म त्यात येतो. ते लाकूड एका स्तरापर्यंत जातं. कोणत्या? आता ऊन आलं तरी माझ्यात बदल घडणार नाही, पाऊस पडला तरी माझ्यात बदल येणार नाही, थंडी आली तरीही मी बदलणार नाही. माझ्या चहूबाजूला काहीही वातावरण असेल, मी कायम एकसारखा असेल. अशा स्थितीपर्यंत तो ओंडका येतो, तेव्हा तो मालक त्या ओंडक्याला चांगलं रूप देतो. आज आपल्यामध्ये असे कुणी आहेत का? परमेश्वराने मला सोडून दिलेलं आहे अशा स्थितीत जे आहेत, परमेश्वर माझ्याकडे लक्ष देत नाही अशा स्थितीत मी आहे. देव मला कोणतंही चांगलं स्वरूप देत नाही आहे.
देव मला उत्तर देत नाहीये. मी पावसामध्ये भिजत राहिलेलो आहे. उन्हामध्ये मी सुकत चाललेलो आहे. थंडीमध्ये मी कडकडत आहे. मी एकटाच पडलेलो आहे. माहिती नाही का देव माझ्याकडे लक्ष देत नाही. अशा स्थितीमध्ये कोणी आहेत का? तर कृपया लक्ष देऊ नये का? देवाने तुमच्या प्रती उत्तम असे विचार ठेवलेले आहेत. तुमच्या प्रती त्याच्याकडे उत्तम उद्दिष्ट आहेत, यामुळेच त्याने तुम्हाला असंच सोडून दिलेलं आहे. जर तुमच्यापासून एखादं साधारण दार बनवायचं असेल किंवा गेट बनवायचं असेल तर त्याने कधीच बनवून टाकलं असतं. परंतु तुम्हाला अद्भुत स्वरूप द्यायचं आहे, यामुळेच त्या स्वरूपाच्या द्वारे तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची स्थिती आली, तुम्ही न डगमगता आणि अजिबात तुमचं जे कॅरेक्टर आहे व तसेच तुमचे जे गुण आहेत, जो चांगला स्वभाव आहे, तो न गमावता तुम्ही स्थिर असावं, यासाठी देव अनेकदा तुम्हाला शांतपणे असा सोडून देतो. 25 वर्ष देवाने अब्राहमाला असंच सोडून दिलं. अब्राहमाचं जीवन कोणत्या स्तरापर्यंत गेलं हे तुम्हाला माहीत आहे की देवाने मला जरी सोडून दिलं तरी मी देवाला कधीही सोडणार नाही, या स्थितीपर्यंत अब्राहमाचं जीवन आलं. यामुळे बायबल आपल्याला सांगतं की अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला आणि तेच त्याच्यासाठी नीतिमत्व असं गणण्यात आलं. 10 वर्ष आले तेव्हा थोडासा डगमगला. 15 वर्ष झाल्यावर थोडा डगमगत राहिला, पण आता त्याने डगमगणं सोडून दिलं. त्याने विचार करणं बंद केलं. करार करणारा देव निश्चित मला उत्तर देणार आणि त्याचं उत्तर उत्तम असं असेल. आता देव उत्तर देईल तेव्हाच मी ते प्राप्त करेल. तो दया दाखवेल तेव्हाच मी ती मिळवेल. देव माझे अश्रू पुसेल तेव्हा माझे अश्रू पुसल्या जातील. तोपर्यंत मी देवाला प्रश्न करणार नाही. हो, अपमानांमधून जावं लागेल, निंदेमधून जावं लागेल, समस्येमधून जावं लागेल. जसं मी सांगितलं की उन्हामध्ये सुकावं लागतं, पावसात भिजावं लागतं, थंडीमध्ये कडकडत राहावं लागतं. ही प्रोसेस अत्यंत दुःखाने आणि वेदनेने भरलेली असते. 2 वर्षापर्यंत कोणत्याही कारणाशिवाय प्रेषित पौलाला त्या तुरुंगात राहावं लागलं. माहिती नाही का देवाने मला सोडून दिलं? का देवाने मला सोडून दिलं असेल? विनाकारणच मला वेगळं टाकलेलं आहे. विनाकारणच आम्हाला नोकरीवरून काढून टाकलं आहे. विनाकारणच आम्हाला घर खाली करण्यास सांगितलं आहे. विना कोणत्या कारणाने त्यांनी लग्न रद्द केलं. विनाकारणच माझ्यावरती दोषारोप लावण्यात आले. विनाकारणच मला आणि माझ्या पत्नीला, मला आणि माझ्या पतीला वेगळं केलं आहे. विनाकारणच आज क्लेश आणि विपत्तीमधून मी चाललेलो आहे, असं बोलणारे कोणी आहेत का? तर तुम्ही हे विसरू नका की हाही आत्मिक जीवनाचा एक भाग आहे. हा आत्मिक जीवनामधला एक हिस्सा आहे, हे तुम्ही विसरू नका. विशेष करून तुम्ही देवाच्या कामास येणारे आणि देवासाठी उपयोगी असे, देवाच्या राज्यामध्ये उपयोगी पात्र म्हणून तुमचा उपयोग करण्याचं जेव्हा देवाने ठरवलेलं असतं, तुम्ही एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणे न राहता एखाद्या उत्तम अशा व्यक्तीप्रमाणे व आत्मिक व्यक्तीप्रमाणे देव तुम्हाला बनवू इच्छित असतो, तेव्हा तो निश्चितपणे बरेचशा संघर्षांमधून देव तुम्हाला घेऊन जाईल. अनेकशा परीक्षांमधून तो देव तुम्हाला घेऊन जाईल. अशा प्रकारे तो घेऊन जाईल तेव्हाच आमच्यातील सर्व घाण जी आहे ती दूर होईल. सोन्याला जर चांगला आकार द्यायचा असेल तर तो सोनार निश्चितपणे तो काही त्याला फ्रीजमध्ये ठेवत नाही किंवा पाण्याने धुत नसतो. तर तो काय करत असतो? अग्नीमध्ये टाकत असतो. तो सोन्याला नेऊन अग्नीमध्ये टाकून देतो. आयुष्यामध्ये एक सत्य तुम्ही कधी विसरू नका. सोन्याला कधीही आगीची भीती नसते. त्यामुळे काय होतं माहीत आहे? सोनं जेव्हा अग्नीमध्ये टाकण्यात येतं व ते अग्नीमध्ये टाकल्यानंतर जेव्हा त्याला बाहेर काढण्यात येतं, तेव्हा शुद्ध सोन्याचं रूप घेऊन ते बाहेर पडतं. कष्टांच्या भट्टीमध्ये देवाने तुम्हाला टाकलेलं आहे का? आर्थिक अडचणी रूपी संकटांमध्ये त्या भट्टीत देवाने टाकलेलं आहे का? अपमान आणि निंदा रूपी भट्टीमध्ये देवाने टाकलेलं आहे का? कोणत्याही कारणाविना जो अपराध तुम्ही केलेला नाही त्यासाठी तुम्हाला त्या भट्टीत टाकण्यात आलेलं आहे का? तर मग ऐका, शद्रक, मेशक व अबेदनगो त्यांना कशा प्रकारे अग्नीच्या भट्टीत टाकण्यात आलं ठाऊक आहे? त्यांना बेड्यांनी त्यांचे हात बांधून अग्नीच्या भट्टीत टाकण्यात आले.
ज्या स्थितीत त्यांना भट्टीत टाकलं त्या स्थितीमध्ये ते तेथून बाहेर आले नाही. तर तुम्हीच सांगा ते कसे बाहेर आले? साखळ दंडांच्या शिवायच ते तेथून बाहेर निघाले. याचा अर्थ काय आहे? ज्या स्थितीमध्ये तुम्हाला आत टाकण्यात येतं त्यातून तुमची बाहेर पडण्याची जी स्थिती आहे ती अद्भुत अशी असेल, आशीर्वादित अशी असेल. त्यांना बेड्यांसह आत टाकण्यात आलं, परंतु बेड्यांसह बाहेर ते आले नाही. आज तुम्हाला बांधलं गेलं आहे. अपमानांनी, निंदेंनी, अनेक समस्यांनी काय तुम्ही बांधून टाकले गेलेले आहात का? आलोचनांनी तुम्हाला बांधलेलं आहे का? व अग्नीत टाकलेलं आहे का? तर मग ऐका, नंतर पुढे काय होणार आहे. ज्या अपमानांनी, ज्या आरोपांनी तुम्हाला बांधण्यात आलेलं आहे, ज्या आर्थिक अडचणींमध्ये तुम्हाला बांधल्या गेलेलं आहे, ज्या बंधनांनी तुम्हाला बांधल्या जाऊन तुम्हाला अग्नीच्या भट्टीत टाकून देण्यात आलेलं आहे, तर आता ऐका, तुम्ही आता बाहेर पडणार आहात. कसे? ज्या बंधनात तुम्हाला टाकलेलं आहे, ज्या बेड्यांनी, बंधनांनी तुम्ही बांधले गेलेले आहात, देव त्या सर्वांना जाळून टाकणार आहे. जर त्या तिघांना अग्नीच्या भट्टीत टाकण्यात आलं नसतं तर त्यांच्या त्या बेड्या तुटल्या गेल्याच नसत्या. आज देव तुम्हाला त्या अग्नीच्या भट्टीमध्ये जाऊ देतो. याचं कारण काय तुम्हाला माहिती आहे? ते तुमच्या बेड्यांना तोडून टाकण्यासाठी आहे. हे सत्य तुम्ही विसरू नये. आत्मिक जीवनासाठी अग्नीची भट्टी आशीर्वाद आहे. आत्मिक जीवनात असणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्यात आशीर्वाद आहे. सोन्याकरिता ज्याप्रमाणे अग्नी हा आशीर्वाद आहे, तसंच आमच्या जीवनाकरिता क्लेश व विपत्तींचं असणं आशीर्वाद आहे. जर तुम्हाला स्वादिष्ट कॉफी हवी असेल तर ती जितकी अधिक जास्त उकळण्यात येईल तेवढीच ती टेस्टी बनेल. ख्रिस्ती व्यक्तीने स्वादिष्ट राहायचं असेल तर त्याला देखील क्लेशरूपी त्या भट्टींवरती उकळलं पाहिजे. तुम्हाला उकळण्यात येत आहे का? तर मग ऐका, परमेश्वर तुमच्या जीवनाला रुचकर असं बनवणार आहे. काही लोक असतात, कॉफी किंवा टी नेऊन गॅसवरती ठेवतात आणि टीव्ही समोर जाऊन बसून राहतात. ती उकळत राहते आणि मग वाफ बनून उडून जाते. परत जाऊन तिकडे पाहिलं तर तेथे काहीच राहत नाही. असे लोक असतात, परंतु आमचा परमेश्वर आम्हाला कधीही न विसरणारा देव आहे. जेव्हा तुम्ही त्या भट्टीमध्ये पडाल तेव्हा निश्चित माझा देव तुमच्या सोबत येऊन सोबत राहील. नबुखदनेसराने त्याच्या लोकांना विचारलं, आपण भट्टीमध्ये किती लोक टाकले होते? 3 जणच टाकले ना? हो, तिघांनाच टाकलं. मला तर येथे चौथा व्यक्ती दिसत आहे. तो कोण होता? परमेश्वराच्या पुत्राच्या स्वरूपामध्ये तो प्रभू येशू ख्रिस्त होता. शद्रक, मेशक व अबेदनगो त्यांनी आपल्या जीवनामध्ये परमेश्वराची उपस्थिती खूप प्रखरपणे अनुभवली. ते स्थान कोणतं होतं? अग्नीची भट्टी. आम्ही आमच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या उपस्थितीला, त्याच्या प्रेमाला, त्याच्या सानिध्याला आपल्या हृदयामध्ये खूप जास्त अनुभवतो. ती जी वेळ असते व ते स्थान जे कोणतं आहे तर ते म्हणजे अग्नीची भट्टी आहे. आज अग्नीच्या भट्टीतून तुम्ही जात आहात का? क्लेशरूपी अग्नीच्या भट्टीत पडलेले आहात का? काहीही समजण्याच्या पलीकडे आहे पौलाप्रमाणे त्या तुरुंगामध्ये तुम्ही पडून राहिलेले आहात का? तर मग ऐका, योसेफाने देवाच्या सानिध्याला भरपुरेने अनुभवलेलं असेल, किंवा शद्रक, मेशक, अबेदनगो यांना देवाच्या सानिध्याचा प्रखर आलेला अनुभव असेल, किंवा दानियेलाने देवाचं सानिध्य प्रखरतेने अनुभवलेलं असेल, आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पित्याच्या उपस्थितीचा भरपुरीने अनुभव घेतलेला असेल. जर ते प्रसंग तुम्ही बारकाईने पाहाल तर जेव्हा ते परीक्षेमध्ये होते तेव्हा होता. अनेकदा परमेश्वर देव आमच्यासोबत अधिक वेळ घालवायचा आहे. आम्ही देवासोबत अधिक तर अधिक वेळ घालवावा यासाठी अनेकदा तो आम्हाला कष्टरूपी भट्टींमधून घेऊन जात असतो. जेव्हा आपण देवापासून दूर होत असतो आणि या जगाच्या जवळ पोहोचतो तेव्हा अनेकदा परमेश्वर तो आम्हाला घेऊन जाऊन एका कोपऱ्यात टाकून देतो. असं का माहित आहे? कारण आम्ही जास्तीत जास्त देवाच्या समीप जगावं यासाठी. महान, पवित्र, प्रेमळ परमेश्वर देवा, माझी कमजोरी काय आहे? माझं ओझं काय आहे?
माझ्या सोबतच्या भावाला माहिती नसेल, बहिणीलाही माहिती नसेल, परंतु देवा तुला सर्व ठाऊक आहे. देवा तू स्पष्टपणे, अगदी स्पष्टपणे मला पाहत आहेस. आज तू स्पष्टपणे माझ्याशीच बोललेला आहेस. तू केवळ बोललेलाच नाही, मी आज ज्या स्थितीमध्ये आहे, ज्या परिस्थितींमधून मी चाललेलो आहे, त्या परिस्थितीमध्ये तू माझ्या सोबत आहेस. काहीही हाताच्या पलीकडे गेलेलं नाही, ते हाताबाहेर जाणार नाही. हे जे वचन दिलंस त्यासाठी आभार मानतो देवा. देवा तू म्हटलं जो माझ्यावर विश्वास ठेवेल त्याला मी कधीच टाकणार नाही. तू आम्हाला टाकून देणारा देव नाहीस. जेव्हा आमचे मार्ग काट्यांनी भरल्या जातात, जेव्हा संकटांनी भरल्या जातात, तेव्हा तू अधिक सुरक्षितपणे स्वतःच्या खांद्यावरती आम्हाला घेणारा देव आहेस. तू महान तारणारा आहेस, तर आम्ही का घाबरावं व कोणाला घाबरावं? देवा धैर्याने प्रभू तुझ्याकडेच पाहत, तुझ्यावरच विश्वास ठेवत आमच्या आत्मिक प्रवासाला पुढे घेऊन जाण्याचं सामर्थ्य आणि ती धार्मिकता आम्हा सर्वांना तू दे. देवा चांगले दिवस पाहता यावेत यासाठी तुझी कृपा दे. येशूच्या नावाने ही प्रार्थना मागत आहोत बापा. आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.